नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक्स डिझाइन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आहे आपला व्हिडिओ एडिटिंग कोर्सचा दिवस 16वा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की फ्रेम ॲनिमेशन कसं तयार करायचं प्रो लेव्हलचं, मोमेंट एडिटिंग कशी करायची की फ्रेमचा यूज करून. मित्रांनो, तुम्ही रील्समध्ये पाहिलं असेल झूम इन इफेक्ट, झूम आउट इफेक्ट, मूव्ह टेक्स्ट होतो. हे सर्व गोष्टी पाहिल्या असतील. त्या रील्स खूप व्हायरल असतात मित्रांनो. तर हे सगळं कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी कीफ्रेमने होतात. तर कीफ्रेमचा योग्य वापर कसा करायचा, कीफ्रेम काय आहे हे आज आपण पाहणार आहोत. तुम्ही तर मित्रांनो आज पाहिलं की कीफ्रेमचा योग्य वापर कसा करायचा. तर तुमचा व्हिडिओ एकदम सिनेमॅटिक दिसेल मित्रांनो. चला तर मित्रांनो, कसलाही वेळ वाया न घालवता आपण कीफ्रेम कसा यूज करायचा ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपलं जे ॲप्लिकेशन आहे CapCut ते आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया. CapCut ओपन झाल्याच्या नंतरनं आपल्याला या ठिकाणी एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तर प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला माहिती आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला कोणता जो व्हिडिओ हवा आहे तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्याच्या नंतरनं बघू शकता इथून सिलेक्ट करून ॲड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतरनं आपला व्हिडिओ आपल्या टाईमलाईनवर ॲड झालेला आहे मित्रांनो. तर बघू शकता अशा प्रकारे आपला टाईमलाईनवरती व्हिडिओ ॲड झालेले आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील मित्रांनो. टाईमलाईन वगैरे काय आहे, टेक्स्ट वगैरे कसा ॲड करायचा, ह्या गोष्टी कट, ट्रिम वगैरे ह्याच्यावरती सर्व गोष्टीवरती आपले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तर तिथून तुम्ही अगोदर बघून घ्या आणि नंतरनं हा व्हिडिओ देखील बघू शकता तुम्ही, की फेमचा यूज कसा करायचा. तर मित्रांनो, या ठिकाणी मी व्हिडिओवरती क्लिक करतो. मित्रांनो, व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता इथे अंडूच्या बाजूला आयकॉनच्या बाजूला एक आहे डायमंड सारखा एक ऑप्शन आहे. तिथे प्लस आणि ते दिसत आहे. हे वालं मी क्लिक करतो मित्रांनो. बघू शकता या ठिकाणी आपले क्लिक केल्याच्या नंतरनं की बसत आहे. तर मित्रांनो, कीफ्रेम कसा द्यायचा आता आपण सुरू करूया. आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता क्लिप आपण दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण काढून घेऊया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरनं फर्स्ट पोझिशन सेट करायची आहे. तर पहिल्यांदा इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरनं हे आपली पोझिशन सेट झाली मित्रांनो. येथून आपली स्टार्ट होईल ॲनिमेशन. तर आता थोडं समोर जायचं. नंतरनं दुसरी कीफ्रेम ॲड करायची मित्रांनो या ठिकाणी. ॲड करायची आणि झूम करून घ्यायचा. दोन्ही बोटांना व्हिडिओ झूम करून घ्यायचा. तर बघू शकता मित्रांनो, आपण काय केले, सुरुवातीला एक कीफ्रेम दिलेली आहे आणि लास्टला येऊन एक कीफ्रेम देऊन व्हिडिओ झूम केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कीफ्रेमच्या मदतीने मस्त असा झूम इनचा, झूम आउटचा ॲनिमेशन तयार झालेला आहे. बघू शकता मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी फक्त 2 क्लिकमध्ये ॲनिमेशन तयार केलेलं आहे मित्रांनो. तर कीफ्रेमच्या मदतीने तुम्ही असे अनेक प्रकारचे ॲनिमेशन तयार करू शकता मित्रांनो. या ठिकाणी आपण टेक्स्टला देखील टाकून बघूया कीफ्रेम. मी या ठिकाणी टेक्स्ट करतो, ॲड टेक्स्ट आणि या ठिकाणी टाईप करून घेतो. विजय ग्राफिक्स डिझाइन. फॉन्टमध्ये जाऊन या ठिकाणी आपण याला फॉन्ट वगैरे ॲड करून घेऊया. ओके करतो. तर मित्रांनो, टेक्स्टला आपण सेम तीच प्रोसेस करायची आहे. क्लिक करायचं आहे सुरुवातीला. आपण टेक्स्ट खाली घेऊया या ठिकाणी. या ठिकाणी फर्स्ट पोझिशन सेट करूया आणि सेकंड पोझिशन थोडं पुढे येऊन या ठिकाणी देऊया. तर या ठिकाणी मी कीफ्रेम देतो आणि टेक्स्टला इथे ॲड करतो. तर बघू शकता मित्रांनो आता तुम्ही रिझल्ट.
बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण असा की फ्रेमचा यूज करू शकतो मित्रांनो. मी तुम्हाला आणखीन या ठिकाणी एक इफेक्ट लावून दावतो. या ठिकाणी असा करतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा आपला नॉर्मल व्हिडिओ झूम झालेला आहे. याला मी डिलीट करून डबल ॲड करून घेतो. ॲड वरती क्लिक करून तर बघू शकता सुरुवातीला मित्रांनो आपण व्हिडिओ झूम करून घेऊया. व्हिडिओवरती क्लिक करतो. व्हिडिओ झूम करतो आणि या ठिकाणी थोडा रोटेट देखील मी करून घेतो व्हिडिओ. या ठिकाणी बघू शकतो आपण झूम केलेला आहे. फर्स्ट की दिलेली आहे आणि नंतर मध्ये येऊन दुसरी की दिलेली आहे आणि व्हिडिओ झूम आउट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. बघू शकता मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने असे तुम्ही की फ्रेम वगैरे यूज करू शकता. टेक्स्टला देखील आणखीन एकदा करून दाखवतो मी. या ठिकाणी आपण VJ ग्राफिक्स डिझाइन फॉन्ट स्टाईल बघू शकता मित्रांनो. आता काय करायचंय, टेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जिथे हवं आहे टेक्स्ट आपण या ठिकाणी झूम करून घेऊया. टेक्स्ट देखील झूम करून फर्स्ट की आणि नंतर येथे येऊन सेकंड की आणि झूम आउट करून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता रिझल्ट बघू शकता. एकदम स्मूथ, एकदम स्लो मोशन आपण की फ्रेम दिलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही की फ्रेमचा यूज करून तुमचे व्हिडिओ एकदम क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक टाईप बनवू शकता. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की की फ्रेमचा उपयोग कसा करायचा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.